लाईव्ह शिकवण्यामध्ये आपल्या सगळं जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काळवण वस्ती केंद्रवाली तालुका पाटोदा जिल्हा बीड आमच्या शाळेच्या वतीने 5वी जवाहर नवोदय 5वी शिष्यवृत्ती व सैनिकी स्कूल सध्या करून दिले जात आहे। दररोज तुम्हाला लाईव्ह लेक्चर पाहायला मिळतील, सराव संच उपलब्ध करून दिले जातील, अनलिमिटेड स्वरूपात तुम्हाला व्ह्यू मिळतील। प्रत्येक घटकावर 2-3 किंवा जास्तीत जास्त सराव टेस्ट देण्याचा आमच्याकडून प्रयत्न राहील। विद्यार्थ्यांना दिलेल्या सराव टेस्ट पालक शिक्षक व आपले इतर मित्र किंवा निकाल आणि आपल्या बरोबरचे बाकीचे विद्यार्थ्यांना किती गुण येतात याची तुम्ही पडताळणी करू शकता। त्याचबरोबर संपूर्ण अभ्यास पीडीएफ स्वरूपात नोट्सही तुम्हाला उपलब्ध करून दिले जातील, जेणेकरून त्याचे प्रिंट काढून तुम्ही स्वतःही अभ्यास करू शकता। त्याचबरोबर संपूर्ण अभ्यासक्रम शिकवण्याची आमच्या सर्व गोष्टी मिळवण्यासाठी तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करायचा आहे। त्याचबरोबर आपल्या लिंक मध्ये व्हॉट्सअप ग्रुप बरोबरच खाली व्हॉट्सअप चॅनल 2 दिलेले आहेत, 5वी नवोदयी व 5वी नवोदयी भाषा विषय। सध्या 2च चॅनल आहेत, आपले साधारण 4 चॅनल होणार आहेत। भाषा विषयाचा एक चॅनल, मानसिक शब्द चाचणीचा एक चॅनल आणि गणिताचा एक चॅनल, जेणेकरून सर्व लिंक तुम्हाला एकाच ठिकाणी उपलब्ध होतील। तुम्ही जर लिंक वरून भाषा विषयाच्या चॅनलवर गेले इयत्ता 5 नवोदय विषय मराठी, तर त्याच्यावरून तुम्हाला आतापर्यंतच्या 1 ते 60 उतार्यांच्या सर्व लिंक तुम्हाला मी उपलब्ध करून दिल्या आहेत। तुम्ही त्याचा लाभ घेऊ शकता, आपल्या मित्रांनाही त्याबद्दल सांगू शकता। अशा प्रकारच्या क्लासेसची फी महाराष्ट्रामध्ये 5,000 पासून 25,000 पर्यंत आकारणी केली जाते आणि काही अकॅडमी भरमसाठ फी आकारणी करून सुद्धा रेकॉर्डेड लेक्चर मला उपलब्ध करून देतात, तुमचे डाऊट क्लिअर करत नाहीत। परंतु आमच्या शाळेच्या वतीने हा सर्व अभ्यासक्रम आपल्याला फ्री उपलब्ध करून दिला जात आहे, तरी तर सर्वात जास्त विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा। चला तर आज 5वी जवाहर नवोदय विद्यालयासाठी असणाऱ्या 3 विषय मानसिक क्षमता चाचणी, गणित व भाषा, त्यापैकी भाषा विषयाचे आपण लाईव्ह तासिकेचे आयोजन केले आहे। विद्यार्थी मित्रांनो, आमच्याकडून तुम्हाला भाषा विषयासाठी मिळणार आहे 200+ पीडीएफ उतारे, 200+ ऑनलाईन सराव टेस्ट व 100+ लाईव्ह तासिका व 200+ रेकॉर्डेड लेक्चर, तेही अगदी फ्री स्वरूपात। जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा। मी स्वामीनाथ सोनवणे, जवाहर नवोदय उतारा क्रमांक 73 मध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, चला तर आज आपण जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेश परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त भाषा विषयावरील उतार्यावर आधारित सराव चाचणी क्रमांक 73 मधील प्रश्नांचं आयोजन केलेलं आहे। आपणास आमच्याकडून मिळणाऱ्या 200+ उतार्यांचा अभ्यास करून व 200+ ऑनलाईन सराव टेस्ट सोडून भाषा विषयातील 20 प्रश्नाचे 25 गुण 100% मिळवतात याची आम्ही आपणास खात्री देतो। तुम्हाला एवढंच करायचंय, वेळोवेळी दिलेल्या सर्व टेस्ट सोडवायच्या। टेस्ट तोपर्यंत सोडवायच्या जोपर्यंत आपल्याला त्या टेस्टचे पैकी गुण मिळत नाहीत। जोपर्यंत टेस्ट पूर्णपणे आपल्याला समजत नाही तोपर्यंत ती टेस्ट वारंवार सोडवायची। विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी उतारा क्रमांक 73 अगदी छोटा उतारा आहे आणि सोपा उतारा आहे, याच्यावरचे प्रश्नही अगदी सोपे आहेत। तुमच्यासाठी आणला आहे उतारा क्रमांक 73, तर तो तुम्ही उतारा वाचावा, जेणेकरून आपण तासिकेला पुढे जाऊ। आणि उतारा वाचून झाल्यानंतर तुमचं जे म्हणणं असेल ते चॅट बॉक्स मध्ये टाईप करा। अभिनंदन प्रशांत, अभिनंदन श्रेया, अभिनंदन श्रेयो, चला तुमचं वाचन झालंय, खूप चांगलं वाचन तुमचं। पहा विद्यार्थी मित्रांनो, आज इंटरनेट स्लो असल्या कारणाने जर मध्ये कदाचित तुम्हाला स्क्रीन दिसली नाही तर चॅट बॉक्स मध्ये लगेच टाईप करा, जेणेकरून तुम्हाला सेटिंग चेंज करता येतील। कारण काय व्हायचं, नाहीतर मी बोलत राहायचो, तुम्हाला काही दिसायचं नाही आणि आपलं काय चाललंय आपल्याला समजायचं नाही। अभिनंदन सृष्टी। चला विद्यार्थी मित्रांनो, आता आपण उतारा क्रमांक
73 घेत आहोत. त्याचं मी वाचन करतो. अभिनंदन संतोष कर्वे. चला मी वाचतो. अभिनंदन सानप. चला तुम्ही काळजीपूर्वक ऐका. पहा उत्तरा क्रमांक 73. जमिनीवरून जाणारी बस ही प्रवासाच्या वाहतुकीचे मोठे साधन आहे. ट्रक हे जमिनीवरून मालाच्या वाहतुकीचे मोठे साधन आहे आणि अगनगाडी सुद्धा जमिनीवरून प्रवास करते. पण अगनगाडीसाठी जमिनीवरून रूळ बसवावे लागतात. 50-60 बसगाडी जेवढे प्रवासी नेऊ शकतील तेवढे प्रवासी एका आगगाडीत नेऊ शकते. तसेच मालाच्या बाबतीतही आहे. 50-60 ट्रक जेवढा माल नेतात तेवढा माल एकच आगगाडी वाहू शकते. आगगाडीच्या मार्गावर इतर कोणतेही वाहन येत नसल्यामुळे आगगाडी वेगाने जाऊ शकते. पूर्वी आगगाडी दगडी कोळसा इंधन म्हणून वापरत असे. त्यामुळे आगगाडीच्या मार्गावर धूरच धूर असे. आता डिझेल किंवा विजेवर चालणाऱ्या आगगाड्या भरपूर प्रवासी किंवा माल यांची झटपट वाहतूक करतात. पहा एकदम मराठी भाषेतील शब्द वापरलाय बघा. आगगाडी. चला ज्यांचं वाचून झालंय त्या सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन. श्रावणी तुझे अभिनंदन. आरती प्रीती सोनल तुमचं अभिनंदन. चला बघा विद्यार्थी मित्रांनो, आगगाडी यालाच आपल्याला इंग्रजी शब्द आहे रेल्वे. काय? रेल्वे. ट्रक, बस आणि आगगाडी या 3 वाहनांचा उल्लेख या उत्तरामध्ये आलेला आहे. आपल्याला या उत्तरावरती काही प्रश्न आहेत. 5 प्रश्न आहेत. ज्यावर नवोदयला अशी उत्तरे येतात. 4 उत्तरे येतात. त्याच्यापैकी 2 उत्तरे अगदी सोपे असतात. 2 उत्तरे थोडे काठिण्य पातळी वाढवलेली असते. अवघड काहीच नसतं, फक्त आपला सराव जास्तीत जास्त पाहिजे. तुमच्यासाठी पहिला प्रश्न पहिला. प्रवासाच्या वाहतुकीचे मोठे साधन. प्रवासाच्या वाहतुकीचे मोठे साधन. पर्याय ए जीप, पर्याय बी बस, पर्याय सी कार आणि पर्याय डी सर्वच. पहा कोणत्या वाहनामध्ये सर्वात जास्त प्रवासी एकाच वेळी दुसऱ्या गावाला जाऊ शकतात? तुमचं उत्तर टाईप करा. चला उत्तर यायला सुरुवात झाली. श्रेया बी उत्तर देते. श्रेयोग बी उत्तर देतोय. पहा तुमचं म्हणणं आहे बस मध्ये. अमृता आदित्य प्रश्न क्रमांक टाकत चला. प्रश्न क्रमांक आणि पर्याय क्रमांक टाकत चला. साक्षी बी उत्तर देते. सृष्टी गंडाळ बी उत्तर देते. बघू कोणाचं बरोबर येतंय, किती जणांचं चुकतंय. बरेच जण दुसऱ्याचं बघण्याचा प्रयत्न करतात. अभिनंदन श्रेयोग, तुला चांगली सवय लागली. तुझ्यासारखी सवय आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांना लागू ही माझी पण अपेक्षा. जोपर्यंत आपल्याला उत्तर सापडत नाही तोपर्यंत उत्तर गोल करायचं नाही परीक्षेमध्ये. इथं युट्यूबला चॅट बॉक्स मध्ये टाकलं तरी चालेल, पण परीक्षेच्या वेळेस मात्र उत्तर सापडल्याशिवाय गोल करायचं नाही. आरती प्रीती सोनल अभिनंदन, तुमचं उत्तर आलंय. पहिल्यांदा फक्त प्रश्न क्रमांक आणि पर्याय टाका. चला अभिनंदन श्रावणी. चला विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचंच उत्तर बरोबर आहे. अभिनंदन प्रशांत. सर्वांनीच उत्तर अगदी बरोबर दिलंय. प्रवासाच्या वाहतुकीचे मोठे साधन जरी रेल्वे असली तरी आपल्या पर्यायात रेल्वे हा पर्याय दिलेला नाही. त्याच्यामुळं जरी रेल्वे प्रवासाच्या सगळ्यात मोठं साधन काय आपल्या उत्तरातलं? आगगाडी आहे का नाही? 50-60 बस जेवढे प्रवासी घेऊन जातात तेवढे प्रवासी एकटी रेल्वे घेऊन जाते, एकटी आगगाडी घेऊन जाते. परंतु आपल्या पर्यायामध्ये आगगाडी पर्याय नाही. जर आगगाडी पर्याय असता तर तो पर्याय योग्य आला असता. आता इथल्या 4 पर्यायापैकी योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी बस. सर्वात जास्त प्रवासी बस मध्ये बसतात. त्यामुळे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 बी बस. बी उत्तर दिलेल्या सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन. चला विद्यार्थी मित्रांनो, असाच अभ्यास चालू ठेवूया. पहा पुढचा अगदी सोपा प्रश्न. जमिनीवरील मालाची वाहतुकीचे साधन. जमिनीवरील मालाच्या वाहतुकीचे साधन. पर्याय ए बस, पर्याय बी कार, पर्याय सी ट्रक आणि पर्याय डी सर्वच.
फक्त माल वाहतुकीसाठी आपण कोणतं साधन वापरतो? आपण बसमध्ये माल नेतो का, कारमध्ये नेतो का, ट्रकमध्ये नेतो का, सर्वच गोष्टीमध्ये आपण माल नेतो? उत्तरामध्ये याचा उल्लेख आलेला आहे पहा, जमिनीवरून माल वाहतुकीचे साधन कोणते आणि ओळ क्रमांकही तुम्ही सांगू शकता. पहा, प्रशांत सी उत्तर देतोय, सृष्टी सी, श्रेयोग सी उत्तर देतोय, आरती आसावरी प्रीती आदित्य सी उत्तर देतोय, श्रावणी सी उत्तर देते, श्रेया सी उत्तर देते, सृष्टी गंडाळ दुसऱ्या ओळीत आणि पहिल्या ओळीत उत्तरे म्हणते. अभिनंदन प्रशांत, सृष्टी अभिनंदन, श्रेयोग अभिनंदन, तुझं असंच उत्तर शोधण्याची सवय लावा विद्यार्थी मित्रांनो. साक्षी खाडे सी उत्तर देते, हरी कदम सी, आरती प्रीती सोनल सी उत्तर देत आहे. चला सर्वांना योग्य उत्तर आलं आहे मला. प्रश्न दुसरा, जमिनीवरील मालाची वाहतुकीचे साधन आहे पर्याय सी ट्रक. पर्याय सी उत्तर दिलेल्या सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन. सर्वांचं खूप खूप अभिनंदन. कोणाचंही उत्तर चुकले. पहा, आपण बसमध्ये जरी माल थोडाफार माल नेत असलो, 1-2 बॅगा गोण्या नेत असलो, पण जास्त माल आपण बसमध्ये भरत नाही, कारमध्ये पण भरत नाही. थोड्या बॅगा आपण कारमध्ये भरतो, पण ट्रक मध्ये मात्र सर्वात जास्त माल आपण भरतो. त्याच्यामुळं ट्रक हाच यातला योग्य उत्तर आहे. चला तुमच्यासाठी पुढचा प्रश्न, प्रश्न तिसरा. पूर्वी आगगाडीत दगडी कोळसा वापरायचे टिंबटिंब. पूर्वी आगगाडीत दगडी कोळसा वापरायचे टिंबटिंब. पर्याय ए इंधन, पर्याय बी साधन, पर्याय सी डिझेल आणि पर्याय डी यापैकी नाही. आगगाडीत कोणतं इंधन आगगाडीत दगडी कोळसा वापरायचे? पर्याय ए इंधन, पर्याय बी साधन, पर्याय डी सी डिझेल आणि पर्याय डी यापैकी नाही. पहा, आत्ताच्या काळात काय वापरतात आणि पूर्वीच्या काळी काय वापरायचे असा प्रश्न आहे. सृष्टी गंडाळ ए उत्तर देते. बघू कोणाकोणाचं बरोबर येत आहे. श्रावणी सी उत्तर देते, डिझेल. श्रावणी आत्ताच नाही विचारलं, पूर्वीचं विचारलंय. साक्षी खाडे ए उत्तर. अशोक आदित्य आदित्य ए उत्तर देतोय. श्रेयोग ए उत्तर देतोय. प्रशांत ए उत्तर देतोय. बघू कुणाचं बरोबर येत आहे. श्रेया ए उत्तर देते. हरी कदम ए उत्तर देतोय. विद्यार्थी मित्रांनो, बाकीच्यांचं बघून टाकू नका, आपलं उत्तर शोधा. पर्यायात ओळ क्रमांक शोधा. सृष्टी गंडाळमध्ये खालून तिसऱ्या वळीमध्ये आहे, पूर्वी आगगाडीत दगडी कोळसा इंधन म्हणून वापरतात. अभिनंदन सृष्टी, सर्वात आधी तिने शोधून टाकले बा. अभिनंदन श्रेयोग. चला, असं उत्तर शोधण्याची सवय लावा, लोकांचं बघून टाकण्यात काही अर्थ नाही. पहा, प्रश्न तिसरा. पूर्वी आगगाडीत दगडी कोळसा वापरायचे. पर्याय ए अगदी योग्य उत्तर आहे सर्वांचं. सॉरी, पर्याय ए सर्वांचंच उत्तर बरोबर आहे. नाही, काही जणांनी सी दिलंय. श्रावणीने सुरुवातीला सी दिलं होतं. आरती प्रीती सोनल ए उत्तर देत आहे. चला, सर्वांचं ए उत्तर दिलेलं सर्वांचं अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो. दगडी कोळसा हे एक इंधन आहे पहा. आपल्या घरात चुलीसाठी वापरलं जाणारं लाकूड हे इंधन आहे. आपल्या घरात वापरला जाणारा गॅस हे पण एक इंधन आहे. टू व्हीलर मध्ये वापरलं जाणारं पेट्रोल हे एक इंधन आहे. आपल्या गाड्यांमध्ये वापरलं जाणारं डिझेल हे पण एक इंधन आहे. इंधन म्हणजे ज्यापासून ऊर्जा निर्माण होते त्या गोष्टीला आपण इंधन म्हणतो. चला विद्यार्थी मित्रांनो, हॅलो, हा बोला ना. नाही, ते प्रशांतने केला असेल तासासाठी. बाहेर आहेत का? मग तेव्हा तास नाही करेल तेव्हा काय झालं? मग प्रशांतने केला होता, करायला वगैरे. कृष्णाच्या पप्पाचा फोन होता. पहा, तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर सृष्टी ए उत्तर देते. साक्षी ए, आदित्य ए उत्तर देतो. श्रेयोग ए उत्तर देतोय. प्रशांत ए, श्रेया
ए उत्तर देते, हरी ए उत्तर देतोय, सृष्टी म्हणते खालून तिसऱ्या ओळीमध्ये उत्तर आहे. चला आरती प्रीती सोनाली उत्तर देत आहे, थोरवे ए उत्तर देतोय, श्रावणी ए उत्तर देते. सगळ्याच विद्यार्थ्यांचं बरोबर आलं आहे. प्रश्न तिसऱ्याचं ए उत्तर सर्वांचं बरोबर आलं आहे. सुरुवातीलाच फक्त आमच्या श्रावणीने चुकीचं टाकलं होतं, गडबड केली होती, तिने डिझेल टाकून दिलं डायरेक्ट. विद्यार्थी मित्रांनो काळजीपूर्वक उत्तर टाकीत चला. ईद आपलं चुकलं तरी ईद माफी मिळेल, परंतु परीक्षेत एकदा चुकीच्या उत्तराला गोल केल्यावर आपल्याला माफी नाही. हे उत्तर दिलेल्या सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन. तुमच्यासाठी प्रश्न चौथा स्क्रीनवरती, तुमच्यासाठी प्रश्न चौथा स्क्रीनवरती. प्रश्न चौथा, 50-60 ट्रक एवढा माल नेताना टिंब तेवढाच माल एकच वाहू शकते. ए बस, बी आगगाडी, सी कार, डी सर्वच. अगदी ज्याने उतारा वाचलाय त्यांना उत्तर शोधायची सुद्धा गरज नाही, डायरेक्ट उत्तर आठवतंय. मी पर्याय न सांगायच्या आधीच उत्तर यायला सुरुवात झाली. अभिनंदन अभिनंदन तुमचं. पर्याय ए बस, पर्याय बी आगगाडी, पर्याय सी कार, पर्याय डी सर्वच. चला उत्तर यायला सुरुवात झाली. प्रशांत बी उत्तर देतोय, सहयोग बी उत्तर देतोय, सृष्टी गंडाळ बी, कृष्णा खाडे बी, प्रशांत सानप तिसऱ्या आणि चौथ्या वेळेस उत्तर मध्ये प्रशांत अभिनंदन. साक्षी खाडे बी उत्तर देते, अशोक सानप, आदित्य सानप बी उत्तर देतोय, श्रावणी बी उत्तर देते, सहयोग खालून चौथ्या वेळेमध्ये उत्तर म्हणतोय, श्रेया बी उत्तर देते. चला अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं उत्तर अगदी बरोबर आहे. पहा प्रवासात वाहतूक करणारे सर्वात मोठं साधन पहा. चला प्रश्न चौथा, 50 ते 60 जेवढा माल नेते तेवढा माल एकच वाहून नेऊ शकते. पर्याय बी योग्य उत्तर. बी उत्तर दिलेल्या सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन. आरती प्रीती सोनल बी उत्तर देते, थोरवे बी उत्तर देतोय, हरी कदम बी उत्तर देतोय, सर्वांचं अभिनंदन. पहा कोणाचं उत्तर चुकलं नाही. मी उत्तर सांगायच्या आधी सांगितलं होतं, अगदी सोपे प्रश्न आहेत याच्यावरती, मला वाटणार नाही कोणाचं चुकन. सगळ्यांचे उत्तर बरोबर आलेत. या उत्तरातील शेवटचा प्रश्न, उत्तरात आलेला पथ या समानार्थी शब्द, पथ याचा समानार्थी शब्द, याचं उत्तर उत्तरामध्ये शब्द आहे, परंतु आपल्याला समानार्थी विरुद्धार्थी शब्दाचा अभ्यास जर चांगला असेल तरच आपण त्याचं योग्य उत्तर देऊ शकतो. आता पहा, पथ याचा समानार्थी शब्द द्यायचा आपल्याला. याचं उत्तर शक्यतो उत्तरामध्ये नसतं. उत्तरामध्ये शब्द आलेला असेल तर तो शब्द सुद्धा शोधावा लागतो, परंतु त्यालाही आपल्या बुद्धीचा जोर लावावा लागतो. व्याकरणाचा अभ्यास असल्याशिवाय असे प्रश्न आपण सोडू शकत नाही. पहा आता मला वाटत नाही सगळ्यांचं बरोबर येईल. बघू आता काय होते. पर्याय ए मार्ग, पर्याय बी मार्गदर्शक, पर्याय सी गळू, पर्याय सी डी देऊळ. पहा प्रशांतने हे उत्तर दिलंय, साक्षी खाडे हे उत्तर देते, श्रावणी हे उत्तर देते, सृष्टी गंडाळ ए, अशोक आदित्य हे उत्तर देतोय, कृष्णा हे उत्तर देतोय, प्रशांत म्हणतोय खालून दुसऱ्या ओळीमध्ये आहे, त्याच्या आगगाडीच्या मार्गावर दूरच दूर असे. पहा त्याचं म्हणणं आहे ते मार्ग शब्द असू शकतो. श्रेयोग हे उत्तर देतोय, आरती प्रीती सोनल हे उत्तर देते, श्रेया हे उत्तर देते. अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो, कोणाचंही उत्तर चुकलेलं नाही, सगळ्यांचं उत्तर अगदी बरोबर आलेलं आहे. सर्व विद्यार्थ्यांचं हार्दिक असं अभिनंदन. फक्त मला असं वाटायला लागले तुम्ही बघून टाकत नसांना. प्रश्न 5वा, उत्तरात आलेला पथ या मार्गात समानार्थी शब्द आहे मार्ग. चला हे उत्तर दिलेल्या सर्व विद्यार्थ्यांचं हार्दिक असं अभिनंदन. चला विद्यार्थी मित्रांनो, या अगदी सोपा उत्तर होता, कोणाचेही उत्तर चुकले नाही. सर्व विद्यार्थ्यांचे पाचही प्रश्नांचे उत्तर बरोबर आले. मला खूप आनंद झाला. तुमचा सुट्टीच्या दिवसातही चांगला अभ्यास चालू आहे. चला अद्यापही व्हिडिओला लाईक केलं नसेल, शेअर केलं नसेल तर शेअर करा, आपल्या मित्रांना सांगा आणि या सुविधेचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा असं आमच्या शाळेच्या वतीने आपणास सांगण्यात येत आहे. विद्यार्थी मित्रांनो, व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा. व्हॉट्सअपच्या मेसेज मध्ये खाली लिंक आहे, त्या लिंकला फॉलो करा, जेणेकरून तुम्हाला सर्व लिंक एकाच ठिकाणी उपलब्ध होतील. आपल्या मित्रांना युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला सांगा, लाईक करायला सांगा, शेअर करायला सांगा. त्याचबरोबर टेलिग्राम चॅनल जॉईन करा, तिथे तुम्हाला सर्व लिंक उपलब्ध होतील.
चला तर आपण इथं उतारा क्रमांक 73 पूर्ण करतोय. चला भेटू आपण पुढच्या